नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवर. मराठा कट्टा कॉर्नर आपण हे यूट्यूब चॅनल नवीन सुरू केलेलं आहे. या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन येणाऱ्या योजना व काही महत्त्वाच्या भरत्या असतील, त्यांचे अपडेट असतील, त्या सर्वाबद्दल आपण याच्यामध्ये माहिती घेत असतो. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावा, म्हणजे येणारे व्हिडिओ असतील ते सरळ तुमच्या यूट्यूबवर दिसून जातील तुम्हाला. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. तर चला सुरू करूया. बघा, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही डी-एड आणि बी-एडबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, हे सरकारने एक जी-आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी-एड बी-एड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत. तर सरकारनं बघा आता काय केलेलं आहे की सरकार खाजगीकरण म्हणजे कंत्राटीदारकरण करत आहे सध्या. सरकारला असं या निर्णयावरून असं दिसून येते की सरकारची काही आता सध्या एवढी इच्छा नाही आहे की डी-एड आणि बी-एडचे नवीन शिक्षक भरती काढायची. म्हणून सरकार काय करत आहे सध्याच्या याच्यावरती की 20 आणि 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर, जिल्हा परिषद शाळा व ज्या पण सरकार मान्य शाळा असतील त्याच्यावरती कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करत आहेत. त्याची पेमेंट काय, त्याचं आपण निकष काय, आपण सर्व त्याची माहिती घेऊया. आत्ता हा बघा 5 सप्टेंबर 2024चा हा जी-आर काढलेला आहे सरकारने. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनाच्या 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्ती करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्ती करायची तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. राज्यात डी-एड व बी-एड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव 20पेक्षा कमी पटसंख्या, पुन्हा एकदा बघा, 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी-एड बी अर्हताधारक पात्र उमेदवारांनी नियुक्ती देण्याबाबत शासनाच्या या विचाराधीन होती. हा निर्णय विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने निर्णय दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करावयात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी-एड बी-एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत यासाठी तरतूद केल्या आहेत. तर हा बघा तरतूद बघा आता. सेवानिवृत्त शिक्षक सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 राहील. तर 70 वर्षाहून जे पण खाली असतील ते याच्यासाठी पात्र असतील. राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षक संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा. आता हे असावा कठा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा याच्यासाठी, किंवा करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणतीही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी, किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी त्यांना. जर शिक्षा झालेली असेल तर मग त्यांना याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही. सेवानिवृत्त शिक्षकाने ज्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी त्याने त्यांच्या सेवक काळात अध्यापनाचे काम केलेले असावे. सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत जे अगोदर घडेल ते असेल. जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा तो व्यक्ती जोपर्यंत 70 वर्षाचा होत नाही तोपर्यंत जे अगोदर येईल ते असेल. म्हणजे 3 वर्ष अगोदर आले तर मग ज्यांचं 70 वर्ष झाले नाही वय पण त्यानं 3 वर्ष इथं जॉब केला, त्यांनी नोकरी केली, तर ते 3 वर्ष ग्राह्य धरले जातील असं आहे. म्हणजे कमी करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या निवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. आता बी-एड आणि डी-एड आणि बी-एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांसाठी या सूचना दिलेल्या आहेत.
सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा आपल्याला लागू राहील. डी.एड व बी.एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ अधिकार त्यांना नसेल. त्यांना बाकीचे काही लाभ भेटतील तर हे भेटणार नाहीत. बाकीच्यांना जे शिक्षकांना भेटतात ते. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योजनेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी दरवर्षी नूतनीकरण करता येईल. बघा आता हे दरवर्षी नूतनीकरण करता येईल याचा अर्थ आहे की सरकारची इच्छा आहे की कंत्राटी शिक्षक भरती करून घ्यायचे आहेत. सर्वसाधारण तरतुदीप्रमाणे दिलेल्या आहेत. पुढील प्रमाणे तरतुदी काय बघा. मानधन भेटेल त्याला 15,000 रुपये. कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त इतर बाकीचे सगळे लाभ सोडून त्याला 15,000 रुपये मानधन मिळेल. एकूण 12 रजा देण्यात येईल त्याला. देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. त्यांना कोणतेही प्रशासकीय अधिकार नसेल. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणधारकास शिक्षणिकार यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना बॉन्ड करून द्यावं लागेल. हे स्वतःच्या स्वाक्षरीने करावं लागेल. आता बंधपत्र हमीपत्र याला द्यावंच लागेल. बघा नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. या आशयाने बंधपत्र हमीपत्र देण्यात यावे, म्हणजे बॉन्ड द्यावं लागेल. या पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अटी व अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, तसेच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकार यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणतीही वेळी करारनाम्याचे उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करावा लागेल. त्यांना बॉन्ड करून द्यावं लागेल. पण बॉन्ड केल्यानंतर पण त्या परिस्थितीत पण शाळेला जर का सक्षम प्राधिकारी जो आहे तो आपल्याला कधी पण काढू शकतो पदावरून. अध्यापनाचे तास व इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. अध्यापनाचे तास जे ते बाकीच्या शिक्षकाप्रमाणे असतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावेत. कोण? जिल्हाधिकारी, संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या तिन्ही जणाकडून पात्र इच्छुकांचे आवेदनपत्र मागून त्यांना नियुक्तीचे आदेश द्यावेत. हे सरकारने या जी आरमध्ये सांगितलेले आहे. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास शिक्षण आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात याव्यात. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. करार पद्धतीचे नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यकता क्षमता नसल्यास निदर्शनास आल्यास त्यांना कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रा, माहिती व आधार सामग्री गोपनीय पाळणे आवश्यक राहील. हे सगळे आता याच्यामध्ये नियम दिलेत बघा. आता 12 नंबरचा, करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावरील सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. कामाचे मूल्यमापन पण होईल तुमचे. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्यास निदर्शनात आल्यास त्यांना कंत्राटी तत्त्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त असल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक डी.एड, बी.एड
अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत, नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल. बघा, जर का आपण त्याच्यामध्ये भाग घेऊन तिथे शिक्षक म्हणून नेमले गेलो तर तिथे पटसंख्या 20पेक्षा जास्त झाली तर नियमित शिक्षकाची नवीन तिथे शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत जे जुने तिथे कंत्राटीधारक शिक्षक आहेत ते तिथे सेवा त्यांची कार्यरत राहील. पण ज्यावेळेस ते नवीन शिक्षक तिथे येतील त्यावेळेस शिक्षकाची सेवा, कंत्राटी शिक्षक जे आहेत त्यांची सेवा संपुष्टात येईल आणि तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येईल. तिथे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. म्हणजे तुम्हाला एकच काम करावं लागेल त्याच्यामध्ये शिक्षकाचंच. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. ज्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकापैकी एक शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकाची इच्छुकता म्हणजे इच्छाशक्ती घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीत जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसे दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये. म्हणजे लवकर ते कंत्राटीची भरती करण्याची इच्छा आहे त्यांची. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. आता त्याचं मानधन किती नाही, हे मानधन त्यांना मिळणार आहे 15,000 रुपये. बाकीच्या काही गोष्टी असतील त्या वेगळ्या, फक्त मानधन 15,000. सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. आता सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना लागू राहील. हा निर्णय आहे सरकारचा आलेला. आता बघा, याच्यामध्ये सरकारला याच्यातून एक असा दृष्टिकोन दिसतो की सरकारची इच्छा आहे की कंत्राटी तत्वावर नियुक्ती करायची आहे शिक्षक म्हणून आणि तेच शिक्षक ते नियमित करतील असं याच्यातून दिसतोय. काऊन की 20पेक्षा कमी जिथलची पटसंख्या आहे तिथं त्यांना कंत्राटी शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक नेमायचे आहेत. बेरोजगारांची संख्या पण खूप वाढलेली आहे, म्हणून सरकार सरळ भरती सध्या नाही करू शकत आहे. म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याबाबत सरकारनं हा GR काढलेला आहे मित्रांनो. तर ही बात तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. जे पण तुमचे मित्र असतील ज्यांचं D.Ed B.Ed झालं असेल त्यांना पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत अवेअरनेस पसरवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो.